जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां, तेने शस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यतां. सङ्गस्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां. शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यतामनुदिनं तत्पादुकासेव्यतां. ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यां समाकर्ण्यताम्. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात्सु विरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समाकर्ण्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां. पूर्णात्मासु समीक्षतां जगदतं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विमभुज्यतां परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. 5व्या श्लोकाचं विवेचन आपण पाहत होतो. साधकाने एकांतात सुखाने बसावे, त्याने परब्रह्मामध्ये आपलं चित्त स्थिर करावं. पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार होईपर्यंत त्याच गोष्टीचा विचार करावा, त्याचं चिंतन करावं आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याच्या चिंतनामध्ये त्याच्या ज्ञानाने हे जगाचा निराश करून पाहावे. प्राकर्म प्रलिबाप्यतां चितिबलात म्हणजे आत्मज्ञान, चितिबलात म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने पूर्वी केलेली कर्मे पूर्णपणे भस्मसात करावीत. चितिबला नाप्योत्तरे श्लिष्यतां म्हणजे आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने क्रियमाण म्हणजे कर्माचे बंधन लागू देऊ नये. प्रारब्धं तिह भुज्यतां म्हणजे सुखदुःखात्मक प्रारब्ध जे आहे, आपलं जे प्रारब्धाचे फळं आहेत ती माणसाने भोगावीत. आणि परब्रह्मात्मना स्थीयतां म्हणजे आत्मज्ञानाने परब्रह्मामध्ये एकांतामध्ये स्थिर असं राहावं. अशा प्रकारे हे 8 गुण या 5व्या श्लोकात सांगितलेले आहेत. त्याचा आपण अर्थ पाहत आहोत. पहिले 2 झाले आपले आणि तिसऱ्यामध्ये पूर्णात्मासु समीक्षतां झालं. आणि मग आपण विचार करत होतो तो म्हणजे जगदिदं तद्बाधितं दृश्यतां, याचा आपण काल विचार करत होतो. त्यामध्ये प्रमुख आपल्याला 2-3 गोष्टी कळाल्या की जगद्बाधितम म्हणजे काय, की विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताचं ओसरे. बाधितम म्हणजे आपल्यासमोर जी गोष्ट आहे त्याला बाधित करणे. बाधित करणे म्हणजे ती आहे पण नसल्यासारखी करणे. ज्या अर्थी समोर एक पडदा आहे, पडदा असल्यामुळे आपल्याला पलीकडचं दिसत नाही. आता पडदा बाधित करणं म्हणजे तो पडदा बाजूला करणं. आता पडदा जर ट्रान्सपरंट असेल तर पडदा असेल तरी चालेल, आपल्याला पलीकडचं दिसतं. हे जसं आहे तसं की एखाद्या गोष्टीचा आपण जर विचार केला
आणि विचारांती विवेकाचा वापर करून जर आपण पाहिलं की हे सगळं खोटं आहे, जेव्हा खोटं आहे असं लक्षात येतं, तेव्हा ती गोष्ट असली तरी पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही, कारण ते खोटंच आहे, स्वप्नवत आहे. स्वप्नामध्ये एखादा बंगला पाहिला आणि तो बंगला माझा स्वतःचा आहे असं पाहिल्यानंतर स्वप्नामध्ये जो आनंद होतो, तो आनंद दृश्य म्हणजे स्वप्नातून जागं झाल्यानंतर तो आनंद निघून जातो. स्वप्नामध्ये एखादं दुःख पाहिलं, दुःखाचा प्रसंग पाहिला की लगेच आपण दुःखी होतो, पण जागा झाल्यानंतर पुन्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे दुःख हे खोटं होतं. तर ते खोटं होतं हे लक्षात आल्याबरोबर आपण म्हणतो जगदिदं तद्बाधितं दृश्यतां, म्हणजे मी जे पाहिलं ते आता मी माझ्या विचाराने, माझ्या ज्ञानाने, आत्मज्ञानाच्या उपयोगाने ते मी बाधित केलेलं आहे. आता यासाठी आपण 2-3 दृष्टांत पाहत होतो. त्याच्यामध्ये काही दृष्टांत जे आहेत ते महत्त्वाचे होते, ते आपण काल पाहिली. त्याचा आता जास्त विचार न करता आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार करूया. जसं रज्जू आणि सर्प आपण काल पाहिलं की स्वामी आलेत ना? हां, तेच म्हण. तर रज्जू आणि सर्प हा न्याय जो आहे, हे आपण 3-4 न्याय वेगळे काढले होते. न्यायशास्त्र, न्यायिक शास्त्र म्हणजे षटशास्त्र जे आहे त्यामधलं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की जसं न्यायशास्त्राचा एक नियम आहे की त्यामध्ये काल जसा आपण एक प्रश्न विचारला होता की अन्वय आणि व्यतिरेक याबद्दलही म्हटलं होतं की थोडक्यामध्ये अन्वय आणि व्यतिरेक याचा अर्थ असा की यत्र धूम्रः तत्र वह्निः, म्हणजे ज्या अर्थी धूर दिसत आहे त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. म्हणजे एक आहे तर दुसरं पण आहे, त्याला म्हणायचं अन्वय. आणि जर आग नाही, तो अग्नी नसेल त्या ठिकाणी, तर धूर पण असणार नाही आणि मग त्या अर्थाने धूर नाही म्हणजे लगेच आपलं अनुमान निघतं की त्या ठिकाणी अग्नी पण नाही. जसं मंगळावर आता तिथे जीव आहे की नाही हे पाहण्यासाठी आधी तिथे पाणी आहे की नाही याचा शोध लागला. आता ज्या अर्थी मंगळावर पाणी आहे त्यावरती तिथे सजीव प्राणीसुद्धा आहेत. हे जे आहे त्याला आपण अन्वय म्हणतो. आणि त्याच्या उलट व्यतिरेक म्हणजे ज्या अर्थी तिथे पाणीच नाही त्या अर्थी जीवजंतू असणं शक्य नाही, त्याला म्हणायचं व्यतिरेक. आणि म्हणून अन्वय आणि व्यतिरेक हे यावर अनेक ग्रंथसुद्धा आहेत वेगवेगळे. आपल्या सीताराम महाराजांचासुद्धा चांगला ग्रंथ आहे अन्वय व्यतिरेकाचा, श्री गुरुगीता म्हणून त्यांनी प्रकाशित केली आहे. सीताराम महाराज राम वडगावचे मठपती होते, त्यांनी जे केलं त्यामध्ये सगळ्यात शेवटी परिशिष्ट म्हणून, खरं म्हणजे ते पुस्तक आहे ते त्यांच्या गुरुगीतेवरचं आहे आणि त्याच्यात परिशिष्ट म्हणून 2 भाग जोडले आहेत. त्याचं नाव आहे सीताराम स्वामीकृत अन्वय व्यतिरेक. अन्वयामध्ये काही अध्याय आहेत आणि व्यतिरेकाचे काही अध्याय आहेत. त्या अध्यायानंच त्यांनी व्यतिरेक म्हणलेलं आहे आणि असे सर्ग म्हणले त्यांनी. असे 11 सर्ग असणारे ही अन्वय व्यतिरेकाची पोथी त्यांची आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी अन्वय आणि व्यतिरेक चांगल्या शब्दात छान सांगितलेलं आहे. व्यतिरेक अन्वय दोन्ही अष्टदेहाची उद्भवनी, तयासे बोलीजे वचनी अन्वय ऐसे. आणि उद्भवाचा संहार म्हणजे जे निर्माण झालं आहे त्याचा संहार कसा करायचा की जाऊन काही शस्त्र घेऊन संहार करणं नाही, पण ज्ञानप्रलये निरंतर, म्हणजे आपल्या ज्ञानाने त्या समोर असणाऱ्या गोष्टींचा त्याला बाधित करणं म्हणतात. आणि तोच आपण जो करत जातो एकानंतर एक, म्हणजे त्याशी बोलीजे साचार व्यतिरेक. म्हणजे जसा देह आहे, आता देह कसा तयार झाला याचा जर विचार केला तर मग पंचमहाभूतं, मग त्रिगुण आहे आणि मग त्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे. असं होत होत आपला देह तयार झाला. ही जी मांडणी आहे उभारणीची ती म्हणजे अन्वय झाला. आता याच्या उलट एक जर आपण सोडत गेलो, एकेकाचा निराश करत गेलो किंवा बाधित करत गेलो तर जो मार्ग आहे त्याला आपण व्यतिरेक असं म्हणतो. तर हा एक गुरुगीता आणि अन्वय व्यतिरेक हा जो भाग आहे तो सुद्धा अभ्यास म्हणून सर्वांनी पाहावा. आता आपण जे 4 न्याय पाहत होतो, जे न्यायशास्त्रामध्ये 6 शास्त्र जे आहेत त्यामध्ये न्याय एक शास्त्र आहे, त्यामध्ये हे दिले आहेत. शुक्ती रजत न्याय, रज्जू सर्प न्याय, शाखा चंद्र न्याय, खम पुष्प न्याय, मृगजलाचा न्याय, असे बरेच त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं यामध्ये की जसा एक दृष्टांत आहे, हे दृष्टांतच आहे एका प्रकारे, ज्या ब्रह्मवस्तूला समजून सांगण्यासाठी हे दृष्टांत दिलेले आहेत. रज्जू सर्प न्याय अगदी सोपं काम आहे.
एक छान गोष्ट आहे रज्जू सर्प न्यायाची. सगळ्या अगदी लक्षपूर्वक ऐका. खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला पण आनंद मिळेल रज्जू सर्प न्यायाचा. एका शिक्षकांनी नोकरी करत असताना एका वर्गामध्ये ती मुलं जशी जशी पहिलीतली दुसरीत गेली, दुसरीतली तिसरीत गेली, त्याच्यामधला जो एक मुलगा होता, तो मुलगा पाहत होता की आपले गुरुजी जे आहेत ते दरवर्षी आपल्याला एक भाग व्यवस्थित सांगतात आणि ते म्हणतात की हे जगच रज्जू सर्प न्यायामुळे नाशवंत आहे. सापच नाही, दोरीच खरी आहे, त्यामुळे जगच नाही, ही गोष्ट ते अनेक वर्ष अनेक ठिकाणी सांगत असतात. आता त्या मुलाने हे ऐकून ऐकून त्याला असं वाटतं की एवढे हे सांगतात, म्हणजे आता याचा अनुभव यांना पूर्ण झालेला आहे, अनुभव आलेला आहे, त्याशिवाय हे कसं सांगणार. आणि आपले ते सर आहेत, गुरुजी आहेत. आणि म्हणून त्या मुलाने काय केलं, एके दिवशी संध्याकाळी जेव्हा अंधार पडायची वेळ असते तेव्हा ते गुरुजी शाळेमधून घरी जात असताना रस्त्यामध्ये त्या मुलाने एक खोटाच साप विकत आणला बाजारातून. आता तो काळ्या रंगाचा साप, काळा हिरवा असा तो साप होता. त्याच्या तोंडाला एक काळी दोरी बांधली आणि ती दोरी बांधून आपल्या हातामध्ये ती दोरी ठेवली आणि एका खाटेच्या मागच्या बाजूला तो मुलगा उभा राहिला. आता त्या गुरुजींची वेळ झाल्यावर गुरुजी त्या ठिकाणाहून चालले होते. आता ते जेव्हा त्याच्या बाजूने जायला लागले तेव्हा त्या मुलाने ती दोरी ओढली. आता दोरी ओढल्याबरोबर त्या गुरुजींची, त्या शिक्षकांची पंचायत झाली. अरे बापरे, अंधार आणि एवढा मोठा साप आहे त्या ठिकाणी. असं झाल्याबरोबर ते एकदम पळत सुटले. आणि जे पळत सुटले तेव्हा त्या मुलाला ते पाहून खूप आश्चर्य वाटलं की अरे, हे तर सांगतात आपल्याला की रज्जू सर्प न्यायाप्रमाणे सर्प नाहीच आहे, फक्त ती दोरीच आहे. आणि मग मी तर दोरीच ठेवली होती, सर्प काय त्याच्यावर त्याचा आभास होता. मग त्यालासुद्धा हे जर एवढे घाबरले असतील तर मग आता हे जर न्याय सांगत असतील तर मग यांच्या सांगण्यामध्ये काय अर्थ आहे. असं म्हणून त्याच्या त्या गोंधळामध्ये ती खाट पडली खाली. आणि पडल्याबरोबर त्या गुरुजींच्या लक्षात आलं की अरे, या मुलाने हा सगळा उनाडपणा केला आहे. आणि म्हणून त्यांनी त्या मुलाला घेतलं आणि त्याच्या वडिलांकडे गेले. आता मग ते म्हणतात की हे जरी मी सांगत असलो तरी मला तो भास झाला तिथे. आणि भास असा झाला की अरे, तुला काय म्हणे, माझा हार्ट फेल झाला असता, ते शिक्षक म्हणतात. मग तेव्हा तो जो मुलगा आहे तो मुलगा म्हणजे आचार्य रजनीश. आचार्य रजनीश यांची ही कथा आहे. म्हणजे ते रजनीश म्हणतात की प्रत्येक गोष्ट जी कोणी अध्यात्मामध्ये असेल त्याने ती आधी पडताळून पाहिली पाहिजे, त्याचं सत्यत्व आधी पाहिलं पाहिजे, त्याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. आणि प्रचिती विनय बोलणे व्यर्थ वाया. त्यांचे सर जे सांगत होते ते फक्त त्याची थेरी सांगत होते, पण त्यांना जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आला तेव्हा ते स्वतःच गोंधळून गेले. म्हणजे आत्मस्थिती जी आहे ती त्यांच्या ठिकाणी स्थिर नाही आणि म्हणून ते अशा बाहेरच्या जगावर सुद्धा, जगाचा परिणाम त्यांच्यावर त्या भीतियुक्त असा परिणाम झाला. ही छोटीशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. आता आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे की आपण जगदिदम तद्बाधितम दृश्यताम, म्हणजे दृश्य जे आहे त्याला बाधित करणं आणि आपण त्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये रममाण होणं, हे होण्यासाठी हे सगळे दृष्टांत या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे ठरतात. म्हणजे आपल्याला तो साप दिसत आहे, खरं म्हणजे तो साप नाही. मुळामध्ये जे अधिष्ठान आहे ते मात्र त्या रज्जूचं, त्या दोरीचं आहे. आता मूळ अधिष्ठान जे आहे त्याचं अज्ञान आणि जो साप दिसत आहे त्याचं ज्ञान, म्हणजे जे भासमान आहे त्या सापाचं जो नाही तो आपल्याला दिसत आहे म्हणून ते दृश्य झालं, पण त्याचं अधिष्ठान असलेली जी दोरी आहे त्याचं अज्ञान आहे. आता त्या सापाची भीती माझी केव्हा जाईल, जेव्हा मला ज्ञान होईल की हा साप खोटा आहे आणि ती दोरीच खरी आहे. म्हणजे खरं ज्ञान त्या दोरीचं, अधिष्ठानाचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा मला त्या वरच्या दोरीत दिसणाऱ्या सापाचा भास जो आहे त्या भासाने मी कधीही असा घाबरून जाणार नाही. तसं या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचं अधिष्ठान हे भगवंत आहे. सर्व गोष्टी भगवंताच्या सत्तेने घडत असतात. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालता ते येरझार, लाविले भ्रमण जगदीशाचे. समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहे. विवेके करावे कार्यसाधन, जाणार नर्तून हे जाणून, रघुवीरा कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. तर रघुवीर जे आहे, रजनीनाथ आणि दिनकर नित्य कारिताती येरझार. म्हणजे ह्या सगळ्यांचं नियंत्रण जे आहे ते भगवंताचं आहे. त्यामुळे मला जे दिसत आहे ते दृश्य आहे
तर त्या दृश्याच्या पलीकडे असणारा भगवंत पाहणे, यालाच माऊली जे म्हणतात की उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असं सर्वगत. मला जे दिसतंय ती सगळी उपाधी आहेत. नदी, डोंगर, पर्वत जे काय आहे ते सगळी उपाधी आहे. पण ह्या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य आहे, की ज्याची सत्ता या चराचरावर आहे, त्या भगवंताच्या स्थिती म्हणजे माझी ती आत्मस्थिती आहे, ती परब्रह्माची स्थिती आहे. त्याचं ज्ञान साधकाने जर केलं तर या सर्परज्जू न्यायाप्रमाणे जे भासतं त्या भासाची भीती माणसाला वाटणार नाही. सगळ्या साधू संतांना त्यांनी जेव्हा या जगाकडे पाहिलं, ते त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा सगळं व्यवहार करत होते, तेव्हा तो व्यवहार करत असताना हे सगळं खोटं आहे, या दृष्टम तर नष्टम, हे त्यांच्या मनामध्ये स्थिर होतं. आणि म्हणून शंकराचार्य आपल्याला सांगतात, अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणून या ठिकाणी आचार्य रजनीश त्यांना म्हणतात की तो साप जरी असला तरी तो खोटा होता, तो नश्वर होता आणि म्हणून तो मिथ्या आहे. आता तो मिथ्या आहे असं तुम्हीच सांगता. आणि ती दोरी जी होती ती अधिष्ठान आहे, पण खरं पाहिलं तर दोरीसुद्धा तर मिथ्याच आहे म्हणा. कारण या प्रपंचामध्ये, या विश्वामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे. पण फक्त आपल्याला त्या नाशवंताचा त्याग न करता त्यामधला असणारा आपला भाव जो आहे, आपलं जे आकर्षण आहे ते आपलं काढून घेणं आणि आपलं चित्त परब्रह्माशी एकरूप करणं हे साधकाचं काम आहे. म्हणजे त्यामुळे त्याच्यावर आपल्या जीवनात घडणाऱ्या कुठल्याही प्रसंगाचा, म्हणजे सुख असो, दुःख असो, पाप असो, पुण्य असो, कुठल्याही प्रकारची त्याची बाधा आपल्या आत्मस्थितीवर होणार नाही. आणि म्हणून यासाठी साधकाने या गोष्टीवर लक्ष द्यावं. आणि म्हणून कसं की ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. म्हणजे स्वतःला ब्रह्मस्वरूप मानून त्या ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रह्मरूपी हविद्रव्य ते ब्रह्माच्या उद्देशानेच हवन केलं तर जसा यज्ञ होतो, तसं साधकाने जो स्वरूपामध्ये स्थित आहे त्याने आत्मा एव इदम सर्वम, कारण माझंच आत्मरूप जे आहे ते सगळीकडे आहे याचा अनुभव घ्यावा. आणि त्याप्रमाणे या जगामध्ये सगळ्या गोष्टी या परमेश्वरानेच आच्छादित केलेल्या आहे. तेन त्यक्तेन भुंजितः मा कश्चित दुःख भाग भवेत, असा विचार करून साधकाने राहावं, असं या भागामध्ये म्हणजे 36व्या पायरीच्या दृष्टीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता 37चा जो भाग आहे तो भाग आपण थोडासा पाहूया. 37मध्ये काय आहे? प्राक्कर्म प्रविलाप्यता. आता प्राक्कर्म म्हणजे काय? प्राक्कर्म म्हणजे आपलं संचित कर्म. संचित कर्म म्हणजे कर्माच्या बाबत आपण जर विचार केला तर कर्म जे आहेत ते 3 प्रकारचे आपण करतो आणि त्याचा जो फळ आहे, त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला तसा तसा भोगावा लागतो. आदि शंकराचार्यांचा जो ग्रंथ आहे तत्वबोध, या तत्वबोधावर सध्या आमचे सुहास ना गाडगीळ जे आहेत तर त्यांची प्रवचनं सुरू आहेत. शनिवार रविवारची प्रवचनं असतात. खूप छान प्रकारे विज्ञानाचेच असल्यामुळे त्यांचे दृष्टांत पण खूप छान असतात. पॉवर पॉईंटच्या प्रेझेंटेशनने ते सगळं ह्या अवघड गोष्टी अध्यात्माच्या खूप छान सांगत आहेत. त्याची लिंक मी आपल्या ग्रुपमध्ये पाठवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी जॉईन व्हावं, म्हणजे ह्या अध्यात्माच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या सगळ्या स्पष्ट होतील. म्हणून या ठिकाणी या तत्वबोधमध्ये दिलेलं आहे की कर्माणि कतिविधानी संचिती चेत आगामी संचित प्रारब्ध भेदेन त्रिविधानी संती. म्हणजे किती प्रकारचे कर्म आहेत असं जर विचारलं तर कर्म 3 प्रकारचे आहेत. आणि 3 म्हणजे क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. आपण कर्माशिवाय राहू शकतो का? तर कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. कुठल्या कारणाने तो कर्मामध्ये प्रवृत्त होतो आणि एकदा कर्मामध्ये आपण प्रवृत्त झालो म्हणजे त्या कर्माचं मिळणारं फळ जे आहे ते आपल्याला केव्हा न केव्हा मिळणारच आहे. पाणी पिल्यावर लगेच क्षुधा शांती होते, म्हणजे आपली जी तृष्णा आहे ती शांत होते. जेवण केल्यावर पोट भरतं, हा जसा त्याचा लगेच परिणाम आपल्याला दिसतो. पण अभ्यास केल्यावर, परीक्षा दिल्यावर त्याचा परिणाम 2-3 महिन्यानंतर तो निकाल लागल्यावर दिसतो. आंब्याची कोय आपण लावली तर त्याचा परिणाम 5-10 वर्षानंतर त्याला आंबे लागतात. तर हे जसं आहे तसं ते संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध या 3ही गोष्टी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी संचित कर्म म्हणजे काय? संचित कर्म म्हणजे आत्तापर्यंत अनंत कोटी जन्मनाम बीजभूतम सत,
यत् कर्म जातं पूर्वार्जितं तिष्ठती तत् संचितं ज्ञेयम. तर हे सगळं संचित कर्म जे आत्तापर्यंत आपल्याकडे जमा झालेलं आहे आपल्या नावाने, आपल्या म्हणजे या देहाच्या या जन्माच्या नावाने नाही, पण आपण आत्तापर्यंत जेवढे जेवढे जन्म घेतले त्या प्रत्येक वेळी आपण केलेलं चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो ते सगळं फळद्रूप होऊन त्याचं फळ मिळणं आता बाकी आहे. जसं आपण बँकेमध्ये पैसे आहेत आणि आपल्याला एखाद्या गावाला जायचं, बँकेत जाऊन आपण काही पैसे काढतो आणि ते पैसे घेऊन गावाला जातो. आता ते पैसे आपल्याबरोबर असेपर्यंत आपल्याला अधिकार आहे ते पैसे खर्च करण्याचा, पण जेव्हा ते पैसे संपतात तेव्हा मग आपण दुसरीकडे पैसे मागू शकत नाही. आत्ताची गोष्ट वेगळी आहे, ATM आहे, अमकं आहे तमकं आहे, ती गोष्ट वेगळी. पण हे उदाहरण म्हणून आपण घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे पैसे बँकेतून घेऊन गेलो ते म्हणजे आपलं प्रारब्ध आहे, जे आपल्याला आता या ठिकाणी भोगायचं आहे. म्हणून या प्रारब्धाकडे या ठिकाणी शंकराचार्य असं म्हणतात, प्राकर्म प्रविलाप्यताम चित्तीबलात. चित्ती म्हणजे आपली आत्मज्ञान, चित्ती म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे आपल्या आत्मज्ञानाच्या साह्याने, आत्मज्ञानाच्या मदतीने, त्याच्या सामर्थ्याने प्राक कर्म, प्राक म्हणजे पूर्वी केलेलं जे कर्म आहे, प्रविलाप्यता म्हणजे त्याला ते जाळून टाकायचं, ते पूर्णपणे भस्मसात करणं. प्राककर्म म्हणजे पूर्वजन्मकृतम कर्म जे आहे. तर ते कारण जसं बी एखादं जाळलं, मागच्या वर्षीचं जे बी आहे ते माझ्याकडे असेल, पण ते बीज जर मी मुळामध्ये जाळलं आणि मग ते कितीही चांगल्या प्रकारे त्याचं पेरणी केली, सगळं केलं, खतं टाकलं, सगळं जरी केलं तरी त्यामधनं अंकुर जसा उगवणार नाही, तसं हे आपलं प्रारब्ध कर्म जे आहे ते आपण स्वतः आपल्या आत्मज्ञानाने ते दग्ध केलं पाहिजे. त्याचं बीज जे आहे ते आपण दग्ध केलं पाहिजे. तृण आगळी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि म्हणून या ठिकाणी दिले प्राकर्म प्रविलाप्यताम. म्हणजे कर्मफल आणि त्याचं पुन्हा कर्म. आधी कर्म करतो आणि मग त्याचं काही ना काही फळं प्राप्त होतं आणि ते फळं प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा माणूस कर्माच्या चक्रामध्ये पुन्हा अडकत जातो. आणि पण आत्मस्वरूपाचं जर ज्ञान असेल तर, कारण ज्ञानाग्नी जो आहे तो हे कर्माचं बीज जे आहे ते संपूर्णपणे जाळून टाकतो आणि ते निर्बीज करतो. म्हणून ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणून अहम ब्रह्मास्मी ही जी महावाक्य आहेत त्या महावाक्याच्या ज्ञानाने, त्या ज्ञानाग्नीने आपल्या आत्मस्वरूपावर असणारं जे काही अज्ञानाचं आवरण असेल त्याचा आपण नाश केला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला सांगतात. म्हणून जसा एखादा बाण आहे, आता तो बाण फेकल्यावर, तो बाण सोडल्यावर आपलं काही नियंत्रण त्यामध्ये नसतं. पण जोपर्यंत ती धनुष्य आहे आणि बाण आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत मी अजून बाणही सोडलेला नाही, पण तो सोडायचा की नाही हे ठरवणारा मी आहे. तो कोणत्या दिशेने सोडायचा हे ठरवणारा मी आहे. आणि म्हणून सोडता सोडतासुद्धा माझा विचार बदलतो आणि मग मी तो बाण वापस परत घेऊ शकतो. पण तो आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आपण तो सोडायचा की नाही, आपल्या ठिकाणी असलेला विवेक जो आहे त्या विवेकाचा वापर करून आपण एखादं कर्म करत असताना ते कर्म आपण केलं पाहिजे. ते कर्म करणं हे शास्त्रानुसार योग्य आहे का नाही, शास्त्राने सांगितलेलं ते निषिद्ध कर्म आहे का, ते कर्म केलं तर माझ्यावर काही विपरीत परिणाम होणार नाही का, असा सगळा जर विचार केला तर मग माणसाने त्या कर्मामध्ये भाग घ्यावा की नाही हे माणूस विचार करतो. आणि मग विनाकारण आपलं जे संचित वाढत जातं ते वाढणार नाही. म्हणून अहंकार विमूढ आत्मा कर्ताहम इति मन्यते. माणूस अहंकाराने बुद्धिभ्रष्ट झाला म्हणजे तर स्वतःला त्या कर्माचा कर्ता असं समजतो. अर्जुनाला तो भ्रम झाला होता की या सगळ्यांना मारणारा मी आहे. तर भगवंताने सांगितलं की तू हा मारणारा नाही, हे तर आत्तापर्यंत कितीकदा हे मेलेले आहेत आणि हे मेलेले असल्यामुळे यांना पुन्हा मारणं हेच तुझं आहे, तुझ्या हातात आहे आणि तेच योग्य आहे. कारण यांचा पूर्वजन्माचा विचार तू करू नकोस. पण आज जे आहे क्रियमाण जे आहे की आजचं सध्याच्या परिस्थितीमध्ये माझं कर्म असं झालं पाहिजे की ज्या कर्मामुळे माझी आत्तापर्यंतची पूर्वजन्मातली कर्म जे आहेत त्याचे बीज जे आहेत ते दग्ध होतील. त्यापासून आता पुन्हा मला दुसरं काही नवीन फळ प्राप्त होणार नाही आणि आजचा क्षण माझा इतक्या चांगल्या प्रकारे जाईल, पुण्यात जाईल, इतक्या सगळ्या परोपकारासाठी जाईल की पुढे ह्या आजच्या कर्मामुळे ते भोगण्याचा पुन्हा विषयच राहणार नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, ऑलवेज बी इन द प्रेझेंट, ऑलवेज लिव्ह इन द प्रेझेंट, डोंट वरी अबाउट द पास्ट,
बिकॉज द पास्ट हॅज गॉन अँड डोंट वरी अबाउट द फ्युचर बिकॉज द फ्युचर इज येट टू बी कम. अजून भविष्य अजून यायचंच आहे, त्याची काळजी करू नका. जे झालं ते तर होऊन गेलं. तुमच्याकडनं पापही झालं असेल, पुण्य पण झालं असेल, आणि त्याची जे फळं आहेत ती तर तुम्हाला केव्हा न केव्हा भोगावीच लागणार आहेत. आणि म्हणून आता तुम्ही हे आत्मज्ञान प्राप्त करा, सत्संग घ्या, सत्संगाची ओढ जी आहे माणसाच्या मनामध्ये ती निर्माण होऊ द्या. बद्धपणे जीवन जगण्यापेक्षा मुमुक्ष व्हा, आणि मुमुक्ष होते झाल्यानंतर त्यातून आपल्या या बद्ध जीवातून आपण कसं काय उन्नत व्हायचं, त्यासाठी सत्वगुणाची कास धरा. आणि ती एकदा तुम्ही धरली तर मग मी जे करत आहे, माझ्यावर जे काही कर्म करण्याची जबाबदारी आज आली आहे, ते प्रपंचातली असो, समाजातली असो, देशाची असो, कुठलीही असो, त्यावर एक लक्षात घ्या की प्रत्यक्ष ईश्वर, प्रत्यक्ष आपले सद्गुरू आणि आपले शास्त्राचे ग्रंथ हे जे आहेत त्यांच्यावर निष्ठा आपण जर ठेवली तर आपली ती दृढ निष्ठा ठेवून आपण आपली साधना करीत जावी. एक साधा अनुभव सांगतो. गणपती जो आहे तो आमच्याकडे आदल्या दिवशीपर्यंत आणत नाहीत. गणपतीच्या दिवशीच गणपती आणतात. नागपूरला असताना आम्ही काहीतरी कारण झालं आणि 2 दिवस आधीच गणपती आणला. आणि ते गणपती बसवायच्या वेळेस पाहिलं तर त्या गणपतीचा हात जो तो भंगला होता. आता माझी तेव्हापासून रोजची सवय होती की रोज एक ना एक ग्रंथ वाचायचा. त्या काळामध्ये ग्रंथ वाचन चालू होतं ते रामकृष्ण परमहंसांचं चरित्र. त्यामधला जो भाग आणायचं गणपतीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी मी वाचला. त्यामध्ये असं होतं की रासमणी देवी यांचे जावई मथुरबाबू, ह्या मथुरबाबूंना एक ॲक्सिडेंट झाला. आता जावयाला ॲक्सिडेंट झाला. रासमणी देवी त्या कालीमातेची जी प्रतिष्ठापना करायची होती, तिचा पण असंच काहीतरी अवयव भंगलेला असल्यामुळे तिने असं सांगितलं यांना, रामकृष्ण परमहंसांना, की आता या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नका, कारण ही आता भंगलेली आहे. मग रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात, तुमच्या जावयाचा या मथुरबाबूचा असा जो ॲक्सिडेंट झाला, आता त्याचा हात पाय तुटला तर जावई बदलणार आहे का तुम्ही? त्यामुळे हे योग्य नाही. ती मूर्ती जशी आहे तसंच तिची प्रतिष्ठापना करा. शेवटी आपला भाव असेल तर दगडामध्ये सुद्धा देव निर्माण होतो, आणि आपला भाव नसेल तर प्रत्यक्ष भगवंत आपल्यासमोर जरी आले तरी त्यांना तुम्ही भगवंत म्हणून ओळखणार नाही. त्यांना तुम्ही आपल्यासारखेच समजणार. पांडवांना श्रीकृष्ण हा आपल्यासारखाच आत्याभाऊ आहे, आपल्यासारखाच आहे, आपल्याबरोबर जेवतो, झोपतो, कर्म करतो, तो आपला, त्याच्यातून आपल्यात काही फरक नाही. मानुषीं तनुमाश्रितः असं ते समजतात. पण तो खरा त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्या लक्षात आलं तर मात्र मग त्याचं किती मूर्ती जी आहे ती भंगलेली असो का काही कशी असो, तिची प्रतिष्ठापना आपण केली पाहिजे. हा दृष्टांत आम्ही सकाळी वाचला, आणि मग आम्ही दोघे आणि आमचा छोटासा श्रीपाद त्यावेळेसचा, तर त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली आणि तो गणपतीचं पूजन 21 दिवस केलं. म्हणजे आपण जे ग्रंथ वाचत असतो, हे जे आपण सांगितलं आता मी, की ईश्वर, गुरु आणि शास्त्र याच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवायला पाहिजे. कारण त्याच दिवशी तो कथाभाग का आला? कारण आपल्या कर्मामध्ये आपण जे केलं त्यामध्ये आपण चुकलो का नाही हे समजण्यासाठी शास्त्राचा आधार पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. आणि म्हणून इंद्रिय आणि शरीर स्वभावाप्रमाणे उपभोगात कोणीही रममाण होईल, पण निश्चयपूर्वक आणि दीर्घ प्रयत्न असेल तर आपल्या इंद्रिय प्रवृत्तीवर नियमन करणे हा खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे. म्हणून संपत्ती, प्रतिष्ठा, कीर्ती, शारीरिक बळ, लोकसंग्रह या कशातही आपलं सामर्थ्य नाही. पण आपलं खरं सामर्थ्य जे आहे ते आपण किती आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, आणि त्या आत्मज्ञानाने आपण हे दृश्य किती बाधित करतो यावरून अवलंबून आहे. म्हणून नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते इह. अशा प्रकारे हा भाग आपला पाहून झाला. आता उद्याच्या भागामध्ये 38वी जी पायरी आहे, चित्तीबला नाप्योत्तरे श्लीशताम, याचा विचार आपण करूया. अर्धा तास जवळपास झाला आपला भाग, त्यामुळे आता आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.